मनाचे श्लोक हा ह्युमरस सिनेमा आहे आणि मला असं वाटतं की लोकांना इमोशनल करणं कदाचित कधी कधी जास्त सोपं असतं, पण लोकांना खळखळून हसवणं आणि त्यामध्ये कुठलीही स्लॅपस्टिक कॉमेडी न करता हसवणं, सिच्युएशनल ह्युमरचा आधार घेऊन हसवणं हे कर्मकठीण महाकठीण असतं. त्यामुळे मी म्हणेन ह्युमरस सिनेमा आहे. बरं मला सांग की आज हा रावण दहनाचा सोहळा आहे. जर येत्या का तुला एखाद्या रामायण मूवी मध्ये काम करण्याची संधी मिळाली तर कोणता रोल तुला करायला आवडेल? अर्थातच म्हणजे हा काय वाटतं मी काय उत्तर देईल? शूर्पणखा. हो, मी तेच म्हणते, शूर्पणखा आवडेल का सीतेचं काम करायला आवडतं? अर्थात मला सीतेचं काम करायला आवडेल. आणि मी फॉर्च्युनेट आहे की आम्ही एक महानाट्य केलं होतं, त्याच्यामध्ये मला ही संधी मिळाली सुद्धा होती सीतेचं काम करण्याची. गीतरामायण केलं होतं आम्ही आणि त्यामुळे अर्थातच तेच काम करायला जास्त आवडेल. पण मी एकच सांगते की या रावण दहनाच्या निमित्ताने तुमच्यामधले द्वेष, विखार हे सगळेजण या सगळ्या गोष्टींचं आपण दहन करूया. फक्त पॉझिटिव्हिटी, प्रेमळ गोष्टी, प्रेम या समाजामध्ये पसरवूया, कारण सध्या समाजाला प्रेमाची जास्त गरज आहे. एवढंच मी सांगते आणि थँक्यू सो मच मला इकडे बोलवलं. अँड द लास्ट, मनाचे श्लोक ह्या मूवी मधील एखादा डायलॉग आम्हाला सगळ्यांसमोर मांडायचा असेल तर काय असेल? मी डायलॉग नाही म्हणणार, पण आमच्या सिनेमाची टॅगलाईन मात्र नक्कीच विचार करायला प्रवृत्त करणारी आहे. ती अशी की तुम्ही तुमच्या मनाचं ऐकता का? याचं उत्तर तुम्ही घरी जाऊन एकदा विचार करा शांतपणे की खरोखरच तुम्ही तुमच्या मनाचं ऐकता का? तुम्हाला जे करावंसं वाटतं ते तुम्ही करता का? तुम्हाला जसं जगावंसं वाटतं तसं तुम्ही जगता का? आणि या प्रश्नाचं उत्तर सापडलं किंवा नाही सापडलं तरी सुद्धा 10 ऑक्टोबरला मनाचे श्लोक बघायला या. खूप छान, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मृण्मयी देशपांडेसाठी. खूप छान, खूप कौतुक तुमच्या अख्ख्या टीमचं. आणि लगेचच आज दोघेही कलाकार आज या ठिकाणी उपस्थित आहे, तर त्यांचा सत्कार हा झालाच पाहिजे.